तर गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 6:30. तर मी बनवत आहे मुगाचा डोसा. तर मुगाच्या डोसाठी म्हणलं प्रत्येक वेळेस मी तुम्हाला हे दाखवत नाही, माहीत असेल, पण मी म्हणलं दर थोडंसं ताईंसोबत शेअर करावं. तर हळद टाकून घेतली बघा. आणि तुम्हाला जसं की म्हणलं ना, हे अद्रक, सॉरी मला अगोदर लक्षातच नाही, सगळं टाकून घेतलं ह्याच्यामध्ये. हे पहा, हे अद्रक, भरपूर अद्रक घालायची, मीठ घातलं, हिरव्या मिरच्या घातल्या. बस आता काहीच घालायचं नाही ह्याला. मिक्सरला फिरवून घ्यायचं बारीक छान असं. भांडे वगैरे राहिले तर म्हणलं सगळं आवडलं. ही केली मी नारळाची चटणी. माझ्याकडे नारळ होते ठेवलेलं फ्रीजमध्ये, काही होत नाही आहे. एका कॅरीबॅगमध्ये एका डब्यातनं काढून डब्यात घालून ठेवायचं, जशाला तसं नारळ राहतं ताईंनं. तर हे आपलं नारळ आहे. आणि जर तुम्हाला रात्री म्हणलं होतं का मी दही लावलं आहे, तुम्ही बघू शकता. हे आपलं दही 1 नंबरमध्ये दही होतं आहे आपलं, हालतसुद्धा नाही डब्यातलं दही आहे बघा. तर दही आंबट होत नाही, काही नाही. तर दही लावताना ना जास्त गरम नाही करायचं, कोमट दुधामध्येच दही आधी दही नंतर नाही टाकायचं ताई नो. दही खाली आधी बुडाला टाकायचं डब्याच्या, आणि नंतर त्याच्यावर दूध टाकून नंतर हलवायचं. तर छान असं दही होतं आहे आपलं. आणि ही केली मी बटाट्याची सुकी भाजी आहे डब्याला. सहसा आम्ही बटाटा करत नाही, पण आज शुक्रवार आहे, भाजीपाला संपला होता, फक्त बटाटेच होते. आणि ज्याची शाळा नाही आहे त्यांचं बी बँक नाही, फक्त दिदीचं ऑफिस आहे. त्याच्यामुळे अशी केली. कांदा लांब चिरून टाकला आहे, टोमॅटो लांब चिरून टाकले, हिरव्या मिरच्या पण 1च्या 2 करून मधून चिरून टाकल्या. आता कढीपत्ता, कोथिंबीर, 1 नंबरमध्ये भाजी होती. आणि उडदाची हरभऱ्याची डाळ घातली आहे भाजीला बघा ताईंनो, फोडणीत. मी करून बघा एकदा, 1 नंबरमध्ये होती आहे. तर हे जयच्या शाळेतून जयचा फर्स्ट रँक आला आहे. तर आम्हाला पॅरेंट्स टीचरने गेलेले बोलवलं होते. हे फर्स्ट रँक येऊन जाईल 91%. बाकी सब ऐसा आहे. इधर मीटिंग चालू आहे. हा हॅलो मैत्रिणींनो, कशा असेल आणि मजेत ना, आणि मजेतच राहायचं. तर आम्ही आलो जयच्या शाळेत, सर्वांना श्री स्वामी समर्थ. जयचा फर्स्ट रँक आला आहे. तर आम्हाला बोलवलं होतं, शाळेमध्ये आलो. हे प्रमाणपत्र, त्याचं ध्येय, त्याचा मार्क वर दिसले. हां तसंच झालं. तर हे जयचं आपलं मार्क मेमो आहे. आता असं नाही दिसलं तुम्हाला, बॅक कॅमेऱ्याने दाखवत आहे ना. तर शाळेत आलो, ती जयची आपल्या शाळा आहे, श्री चैतन्य, हैदराबादमधली नंबर 2ची शाळा आहे ताईनं. तर त्याच्यामध्ये बी तेलगू त्याला येत नाही आहे, तरी पण त्याचा फर्स्ट रँक आला आहे. तर ताईनं काही पण आणलं ना, तर आम्हाला सवय अगोदर देवापाशी ठेवायची. तर जयचा बत्ती लावली आंटीनं. तर जयचं हे मार्क मेमो आले ना, तर इथं आता आले आंटीकडं. तर आपली कावड बी इथं. तर म्हणलं इथंच देवापाशी आता असं ठेवावं. देवापाशी ठेवायचं आणि सरला दाखवायचं. सर तिकडे बसलेले इथं. तर आपली कावड आपली पलटी झाली, म्हणजे फिरवून ठेवली. तर हे पाहू शकता. एक मिनिट मला बॅक कॅप. जयला आणलंय हे आपण बर्गर. का आणलंय ते मी सांगते. जसं की तर जयला म्हणजे जयलाच नाही, सगळ्यांनाच आणले, फक्त जयचं नाव झालंय. का तर जयचा फर्स्ट रँक आलाय, जसं की तुम्हाला दाखवलंय व्हिडिओमध्ये. तर हे बघा ताईंनो, हे एक अजून हे का बर्गरचं हे बी बर्गर. ह्याला का खोक आला नाही मग. हे आहेत फ्रेंच फ्राईज. तर मला हे आवडत नाही म्हणून हे माझ्यासाठी हे आणलंय. माझ्यासाठी म्हणजे सगळेच खातील समजा, असं थोडीच आहे. तर आपल्या जयचं आलेलं आहे फर्स्ट रँक, त्याच्यामुळे हे सगळं आणलंय. त्याच्या दिदीने आणलंय बरं का हे, कारण इमोशनल ब्लॅकमेल करताय जय. त्याच्यामुळे आणलंय. खा चला. तर ताईंनो चला, आता थोडासा स्वयंपाक, म्हणजे दुपारच्या चपात्या आहेत थोड्या उरलेल्या, त्याचे मला करायचे तुकडे. हे तुकडे काही आम्हाला सगळ्यात दिले, आम्हाला सगळ्यांनाच आवडते. तर हे काही ते काही एवढा स्वयंपाक आहे आजचा. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. हे आवडीचा इथं शेअर करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर ताईंनो हे आहेत आपले तुकडे. तर तुकडे काय, तर आज काय झालं बघा, सकाळी स्वयंपाक केला मी. काय केलं म्हणजे मला काय वाटतं की आपल्या घरी स्वयंपाक राहावं, भले आपण बाहेर जाऊ, कुठेही जाऊ, पण आवडतंय स्वयंपाक घरात असलेला. चपात्या शिल्लक झाल्या, भाजी काही म्हणजे बरोबर झाली समजा. चपात्या शिल्लक होत्या,
त्याचे केलेत आता संध्याकाळी तुकडे. जसं की तुम्हाला दाखवलं कावडीच्या पाया पडायला बी जायचा रिझल्ट बी होता. शाळेत गेलोत आमच्या जाऊबाईकडे जेवण बी करून आलोत. तर तिथेच जेवल्यामुळं चपात्या उरल्या. मग वेस्ट कशा करायच्या तर नाही म्हणून बनवले मी हे तुकडे. कसे वाटले नक्की सांगायचे. कांदा टोमॅटो तुरीची थोडी डाळ टाकली भिजवून, कोथिंबीर कढीपत्ता आणि शेंगदाणे असे आणि मसाले टाकलेत. 1 नंबरमध्ये होते. तर करून बघा एकदा.